तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। सुवेंदू अधिकारी सरकारचा हा शपथविधी सोहळा पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होतोय आणि या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपचे सर्वच वरिष्ठ नेते उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजनाथ सिंग यांची देखील विशेष उपस्थिती आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्येच अमित शहा यांनी सुवेंदू अधिकारी यांची नेतेपदी निवड केलेली आहे। त्यांच्या नावाची त्यांनी घोषणा केलेली होती आणि त्यानंतर आता सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या व्यासपीठावर पोहोचलेले आहेत। हा शपथविधी सोहळा सध्या पार पडतोय। गोव्याचे मुख्यमंत्री देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। प्रमोद सावंत, विनोद तावडे देखील आपल्याला या सोहळ्याला उपस्थित दिसत आहेत। दरम्यान काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात। लोगों में काफ़ी खुशी है। ये परिवर्तन लोग चाहते थे। पिछले 25 साल यहाँ पर जो सरकारें थी उनके राज में यहाँ पर बिल्कुल डेवलपमेंट नहीं हुआ, डेवलपमेंट रुक गया। अब मोदी जी का करिश्मा यहाँ चलेगा। यहाँ पर डबल इंजन की सरकार चलेगी। हमारे गृह मंत्री अमित भाई शाह इन्होंने जो यहाँ पर 8-10 साल से मेहनत की और उसका नतीजा, और यहाँ के कार्यकर्ताओं ने सुवेंदु अधिकारी जो सीएम बन रहे उनका बड़ा योगदान है। और आदरणीय प्रधानमंत्री जी के ऊपर लोगों ने भरोसा किया। या भय और भरोसा ये लड़ाई थी, तो भय हार गया और भरोसा मोदी जी का जीत गया। और इसलिए अभी डबल इंजन की सरकार यहाँ काम करेगी। यहाँ परिवर्तन होगा, यहाँ डेवलपमेंट होगा, यहाँ इंडस्ट्री आएगी, इंफ्रास्ट्रक्चर होगा, लोगों को रोजगार मिलेगा, माता बहनें सुरक्षित होगी। तर पश्चिम बंगालमध्ये भाजपनं सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा केलेली आहे। त्यांचा आता थोड्याच वेळात शपथविधी सोहळा पार पडणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। अभिनेते मिथुन देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांनी हस्तांदोलन केलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नितीन नवीन देखील या सोहळ्याला उपस्थित आहेत। राजनाथ सिंग देखील आपल्याला दिसत आहेत। दुसरीकडे सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूयात। 15 डिसेंबर 1970 ला त्यांचा जन्म झालेला आहे। पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे। 2011 मध्ये रवींद्र भारती या विद्यापीठातून त्यांनी MA ची पदवी मिळवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेते मिथुन यांची गळाभेट झालेली आहे। सुवेंदूंचे वडील शिशिर अधिकारी हे माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत। तृणमूल काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो या ठिकाणी पार पडतोय। भाजपनं पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक असं यश मिळवलेलं आहे आणि पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सुवेंदू अधिकारी यांच्या रूपानं भाजपला आपला पहिला मुख्यमंत्री पश्चिम बंगालसाठी मिळालेला आहे। दुसरीकडे ही थेट दृश्य भाजपच्या कार्यकर्त्यांना, पश्चिम बंगालच्या नागरिकांना अभिवादन करताना आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। शपथविधी सोहळा थोड्याच वेळात पार पडणार आहे। जय्यत तयारी भाजपच्या वतीनं या सोहळ्याची तयारी करण्यात आलेली आहे, कारण पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये होतोय। जवळपास 15 वर्षांची तृणमूलची ममता बॅनर्जी यांची सत्ता बदलतीये आणि ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव करण्यात भाजपला यश आलेलं आहे आणि आता सुवेंदू अधिकारी हे आता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत। त्यांच्या या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवर दिग्गज मंडळी आपल्याला उपस्थित दिसत आहेत।
उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उर्वशी, आपण मघाशी देखील म्हटलेलं होतं, आजचा दिवस भाजपसाठी अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे. ज्या पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता यावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपनं प्रयत्न केलेले होते, त्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे आणि सुवेंदू अधिकारी यांच्या रूपानं भाजपला आपला बंगालमधला पहिला मुख्यमंत्री मिळतोय. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदाच आपण पाहतोय 293 पैकी 207 जागांवर भाजपनं विजय मिळवलेला आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला 80 जागा मिळालेल्या आहेत. टीएमसीचा मोठा पराभव भाजपनं केलेला आहे. उपस्थित नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचवेळी सुवेंदू अधिकारी देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहेत. थोड्याच वेळात व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतील. ही थेट दृश्य आपण पाहतोय. भव्य असा हा रोड शो करण्यात आलेला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत. उर्वशी, आपण पाहतोय भाजपसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो आणि भव्य असा हा शपथविधीचा सोहळा पार पडतोय. रुबाब पण बघायला मिळत आहे, कारण की भाजपने हिस्टॉरिक असा हा मुवमेंट केला आहे. इतक्या वर्षांमध्ये कधीच नव्हे. आणि हळूहळू जी सुरुवात केलेली 3 सीट्सची जी ओपनिंग होती ती आता 200च्या वर जेव्हा गेले तर नक्कीच खूप मोठी अशी गोष्ट आहे भाजपसाठी. आणि आज जेव्हा सुवेंदू अधिकारी हे शपथ घेणार आहेत, त्यांच्याबरोबर 2 उपमुख्यमंत्री पण शपथ घेतील आणि एकूण 5 मंत्री शपथ घेतील असं समजून येत आहे. सध्या या रोड शो मध्ये आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात सगळे जे कार्यकर्ते आहेत, ते बेंगॉलचे जे सगळे लोक आहेत, त्यांनी एकदम असं त्यांचं जल्लोष बघायला मिळत आहे. महाराष्ट्रामधून मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार तर कालच रात्री तिथे पोहोचलेले आणि ते सुद्धा सहभागी होत आहेत या अशा क्षणात, जो एक ऐतिहासिक क्षण आहे भाजपसाठी, NDA साठी. आणि ज्या प्रकारची ही एक विजय झाला आहे भाजपचा, हा देखणीय आहे. कारण की जे एक 0 असे जिथे नंबर्स होते, त्या 0 नंबर्स वरून जेव्हा 200च्या वर भाजपने मिळवून घेतला आहे, ते पण ममता दिदी सारख्या एका स्ट्रीट फायटर, जे एकदम हार्ड अशा कोर फायटर होत्या, त्यांना 15 त्यांचा जो रूल होता 15 वर्षाचा, ते जेव्हा साईडला काढला तर नक्कीच ही खूप मोठी विजय असं सांगितलं जात आहे. अमित शाह, जे चाणक्य सांगितलं जातं, त्यांनी ज्या प्रकाराने ताल ठोकून ठेवलेला खूप दिवसांसाठी, आणि आज काल जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा एक क्षण होता जेव्हा त्यांनी जे आहे पॅटबॅक केलेलं अमित शाह यांना, सुवेंदू अधिकारी यांना, तेव्हाच कळालेलं की सुवेंदू अधिकारी हे बंगालचे होणारे हिरो आहेत. आणि आज जेव्हा ते या थ्रोनवरती बसतात, CMच्या पदावरती बसतात, सुवेंदू अधिकारी यांचा ज्या प्रकारचा एक पूर्ण आपण बघतो की पाठ आहे, एक पूर्ण मार्ग जो होता, पहिले ते राईट हँड होते ममता बॅनर्जीचे, नंतर पक्ष बदलून जेव्हा ते भाजपमध्ये आले आणि ज्या प्रकारचं एक स्ट्रगल बघायला मिळालं, नक्कीच त्यानंतर त्यांना हा जो आहे एक गिफ्ट म्हणून भाजप त्यांना परत रिटर्न करते, म्हणजेच मुख्यमंत्रीचा पद म्हणून देते, हे समजून येते. पोस्टपोल व्हायलन्स म्हणजेच एक सॅक्रिफाईस सारखं पण कुठे त्यांनी सुवेंदू अधिकारीने बघितलं. त्यांनी स्वतःचा एक PA जो खूप खास होता त्याला गमावलं आणि त्यानंतर आज जेव्हा ते मुख्यमंत्री बनतायत तर भाजप नेमकी काय चेंज आणणार आहे, काय बदलाव आणणार आहे, यावरती नक्कीच सगळ्यांचे डोळे आहेत आणि खूप लोकांच्या मनात एक आशा आहे. कारण की बंगालमध्ये पण, पश्चिम बंगालमध्ये असं पण बघितलं तर डेव्हलपमेंट निश्चितच. उर्वशी, आपण आता सध्या ही प्रेक्षकांना दृश्य दाखवतो, ही थेट दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि आता पश्चिम बंगालचे
मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी हे शपथ घेणार आहेत। त्यांचा हा शपथविधी सोहळा सध्या पार पडतोय। भगवी वस्त्र सुवेंदू अधिकारी यांनी परिधान केलेली आहेत। या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं देखील आपल्याला आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळालेली होती। त्यामुळे येत्या काळामध्ये सरकार कुठल्या भूमिकांवर आता काम करतं, कुठल्या मुद्द्यांवर विशेषतः काम करतं हे पाहावं लागणार आहे। जोरदार कट्टल ध्वनि के साथ स्वागत कीजिए माननीय प्रधानमंत्री, परम आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का। माननीय राज्यपाल उपस्थित आছেন श्री आर.एन. रवि, उपस्थित आছেন माननीय सीएम डेजिग्नेट श्री शुभेंदु अधिकारी, আমাদের মধ্যে উপস্থিত আছেন শ্রী শ্রমিক ভট্টাচার্য মহাশয়। আমি তাকে অনুরোধ জানাবো আজকে শ্রী মাখনলাল সরকার সম্পর্কে তিনি আমাদের বলবেন। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर दाखल झालेले आहेत आणि भाजपसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक असा दिवस आहे, कारण पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होतोय आणि सुवेंदू अधिकारी यांच्या रूपाने भाजपला आपला पहिला मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये मिळालेला आहे। त्यामुळे आता एक मोठं यश भाजपला मिळालेलं आहे। गेल्या 15 वर्षांपासूनचं ममता बॅनर्जी अर्थात तृणमूल काँग्रेसचं पश्चिम बंगालवर असलेलं एक हाती वर्चस्व मोडीत काढण्यात भाजपला यश आलेलं आहे आणि त्यामध्ये एक जायंट किलर म्हणून जे समोर आले ते अर्थातच सुवेंदू अधिकारी, जे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते। तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या फळीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून एकेकाळी सुवेंदू अधिकारी यांच्याकडे पाहिलं जात होतं, मात्र नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। त्यांच्या या शपथविधी सोहळ्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। सुवेंदू अधिकारी अत्यंत आक्रमक असे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि आता आजच्या या शपथविधी सोहळ्याला सुवेंदू अधिकारी यांनी भगवी वस्त्र परिधान केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी एक संदेश देण्याचा देखील प्रयत्न यामधनं केला जातोय असं देखील चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतं। त्यामुळे जो संघर्ष निवडणुकांच्या नंतर सुरू झालेला आहे टीएमसी आणि भाजपमध्ये, तसाच काही संघर्ष आता येत्या काळात उफाळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे ही थेट दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेत आहेत, त्यांना अभिवादन करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करताना आपल्याला दिसतात। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि तसंच सुनेत्राताई पवार यांच्याशी देखील आपल्याला अभिवादन करताना, त्यांना नमस्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आज शुभेंदू अधिकारी हे बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि त्यांच्यासोबत इतर 4 ते 5 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो असं सांगितलं जात आहे। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे देखील या शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित आहेत। हेमंत बिस्वा शर्मा अर्थात भाजपला आसाममध्ये देखील मोठं यश मिळालेलं आहे। त्यामुळे या यशाचं कुठेतरी आता सेलिब्रेशन आणि पश्चिम बंगालमधील या ऐतिहासिक विजयाचं सेलिब्रेशन आज भाजपकडनं केलं जातं। या शपथविधी सोहळ्याची जोरदार आणि जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे, कारण पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये शपथ घेणार आहे। त्यामुळं भाजपसाठी ऐतिहासिक असा हा दिवस असणारच आहे। खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यामध्ये विशेषतः तळ ठोकून अमित शहा राहिलेले आपण बघितलेलं होतं। मायक्रो प्लॅनिंग अमित शहा यांनी या संपूर्ण निवडणुकीचं हाती घेतलं होतं आणि सुवेंदू अधिकारी यांच्या माध्यमातून अत्यंत आक्रमक प्रचार पश्चिम बंगालमध्ये भाजपनं संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये केलेला आपण बघितलेला होता आणि त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत असं यश मिळालेलं आहे। त्यामुळं आजचा दिवस हा भाजपसाठी ऐतिहासिक आणि तितकाच आनंदाचा आहे आणि याच आनंदाचं सेलिब्रेशन करण्यासाठी, हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत। इतकंच नाही तर इतरही सर्व महत्त्वाचे नेते, भाजपचे वरिष्ठ सर्व नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आजच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण भाजपचा पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री होतोय। त्यामुळं आजच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
नेमकं काय भाष्य करतात आणि त्याचबरोबर सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून देखील आता त्यांची काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। এবং বহু রাজ্য থেকে বিশিষ্ট মানুষজন আজকে এখানে এসে উপস্থিত হয়েছেন এবং আজকের এই অনুষ্ঠানে আপনারা তো সকলেই জানেন যে আজকে আমরা মাননীয় প্রধানমন্ত্রীরই এই বলা যেতে পারে পরামর্শ ছিল যে আজকের দিনটিকেই আমরা বেছে নিই 25শে বৈশাখ, কেননা 25শে বৈশাখ বাঙালির জীবনের সঙ্গে ওতপ্রোতভাবে জড়িত। রবীন্দ্রনাথ ঠাকুর যাকে আমরা कोलकात्यातील ब्रिगेड परेड या मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा देखील उपस्थित आहेत। অভিমানে যাকে আমরা